ही लहान असताना आपण आणलेली लहान असताना पहिली गाय. हा, तेव्हापासून आहे. ही जवळजवळ आता बघा आणून 2013 साली ही घेतली मी. खिलार क्षेत्रात म्हटला तर ह्या बैलाला ओळखत नाही असं मला वाटतं एखादाच असेल कोणतर न ओळखणारा. खिलार क्षेत्रात बऱ्यापैकी खूप गाजलेला बैल आहे हा. 2 नंबरच्या गाईचा पहिला खोंड मी 3.25 लाखाला विकला. अरे वा. 9-9.5 महिन्याचा खोंड. सकाळी सगळ्यांना 1-1 तास कधी वॉर्मअपसाठी आपण 1-1 तास सोडतोय यातून. ह्यामध्ये किती घोडे आहेत सध्या? सध्या आपल्याकडे 6 घोडे आहेत. नमस्कार, आज आपण आहोत खंडेराजुरी, तालुका मिरज, जिल्हा सांगली येथे. आणि ह्या खंडेराजुरीच्या डोंगरावर आपण उभा आहोत आणि आज आपल्याबरोबर आहेत ॲडव्होकेट निशांत मानगावे सर. नमस्कार सर. नमस्कार. स्वागत आहे आमच्या यूट्यूब चॅनलवर. आणि त्यांचा ह्या डोंगरावरच NM खिल्लार फार्म आहे, तसेच स्टड फार्म पण आहे. ह्या फार्मबद्दल त्यांच्याकडून आपण जाणून घेणार आहे. त्यांचं खास वैशिष्ट्य म्हणजे ते ब्रीडिंगमध्ये काम करतात. खिल्लारमध्ये अतिशय चांगल्या उत्तम प्रतीचं ब्रीड तयार करण्याचं ते काम करतात. त्यांच्या कामाबद्दल आपण त्यांच्याकडून जाणून घेणार आहे. तसेच त्यांच्याकडे चांगल्या जातीचे घोडे पण आहेत आणि त्याचं पण ते ब्रीडिंग करतात. त्याबद्दलही त्यांच्याकडून आपण जाणून घेणार आहे. हा त्यांचा जो फार्म आहे तो डोंगरावर आहे आणि खास वैशिष्ट्य म्हणजे सगळ्या गायी ज्या आहेत तिथं डोंगरामध्ये चरण्यासाठी ते जातात आणि त्यामुळं गायी पण चांगल्या राहतात आणि चांगल्या प्रतीचं ब्रीड पण ते तयार करतात. तर सर नमस्कार, स्वागत आहे चॅनलवर. खूप दिवसापासून आपण बोलत होतो पण आज व्हिडिओ करण्याचा योग आला. तर काय सांगाल फार्मबद्दल, कधीपासून सुरुवात केली? आपला जवळजवळ आपण 2011 पासून आपण या खिलार क्षेत्रात काम करतोय. ओके. आधी पण पूर्वज म्हणजे माझे चुलते वगैरे काम करायचे, पण आपण कोल्हापूरला सगळं शिक्षण वगैरे झाल्यामुळं आपण 2011 साली तेव्हापासून आपण खिल्लारमध्ये काम करण्यास चालू केलं. अच्छा. आपण खिल्लार तसंच मारवाडी घोडे आणि पश्चिमी श्वान या तिन्हीमध्ये काम करतो. पहिल्यापासून ब्रीडिंगची आवड, ब्रीडिंगची खूप आवड. चांगलं ब्रीड करण्याचं जातीचं फक्त जातीचं. म्हणजे तुम्ही वकील आहात, प्रॅक्टिस पण चालू आहे तरी? होय, माझं LLB LLM झालं माझं कोल्हापूरमध्येच झालं. थोडे वर्ष प्रॅक्टिस केली पण खिल्लारचं वेळ खूच असल्यामुळे आणि इकडची जरा आवड जास्त असल्यामुळे प्रॅक्टिस आता पूर्णतः बंद करून फक्त टोटल ब्रीडिंगवरच फोकस आहे. सध्या आपल्याजवळ जो सिद्धापूर लाईनचा आपण जो बैल घेतलाय सगळ्यात जुना म्हणजे आत्ता सिद्धापूर लाईनमधला सगळ्यात शेवटचाच बैल 3 नंबरचा हे असलेला की सध्या त्याचं वय आहे 20च्या आसपास त्याचं वय आहे आता. आणि जवळजवळ बंद पडलेलंच बैल आणून आपण चालू केला बैल. आणि आता त्याची आता वासरं तुम्हाला दाखवतो मी त्याची पैदाईची. आणि आता सध्या त्याची पैदाईशीसाठी महाराष्ट्रभर मागणी चालू आहे. ओके. त्याची आणि ब्युटी सोबतच तापटपणा हे सगळं तुम्हाला त्यात दिसून येईल. वळू क्षेत्रात बैलाची खूप वासरं वळू क्षेत्रात आता सध्या चालू आहेत या बैलाची. अच्छा. हा कधीपासून आणला आपण? हा आपण आणून आता 2 वर्ष होत आली या बैलाला आणून. अच्छा. हां. आता हे तुमचं गायींचं फार्म आहे, काय सांगाल गायींबद्दल? हे आता तुम्हाला मी एक सांगतो यातली. ही आता उंबरजचा बैल होता. हा, ही गायीचं? हा, ही जी गाय आहे उंबरजचा म्हणजे मेटकरींच्या जवळ हौशा म्हणून एक बैल फेमस झाला, त्यांचा होऊन गेला. त्या बैलाची बहीण ही उंबरजच्या बैलाची मुलगी. अच्छा. ही कधी आणली? ही नाही, घरचीच पैदास आहे. घरचीच पैदास आहे? आपण घरी एका गायीपासून आपण सगळ्या गायी तयार केल्या त्या. अच्छा. आपल्याला जी बैल पाहिजेत. कोणती गाय घरची पहिली? ही पहिली ती 2 नंबरची जी आहे ही. ती आपली पहिली गाय. अच्छा. ही आपली पहिली गाय. अच्छा. ही ही लहान असताना आपण आणलेली. लहान असताना पहिली गाय. तेव्हापासून आहे? जवळजवळ आता बघा आणून 2013 साली ही घेतली मी. त्याची काय वैशिष्ट्य? कोसा खिल्लार येते हा. अच्छा. एकदम ब्रीड म्हणजे तिची कातन वगैरे बघितला तर तुम्ही नक वाटला तरी पण तिला रक्त येईल अशी एवढी कातन तिची मऊ आहे. वा. आणि दुधाची पण आहे, पण कसं होतंय आपलं जास्त फोकस ब्रीडिंगवर असल्यामुळे आपण दूध वगैरे काढायच्या जास्त नादाला लागत नाही. तरी किती दूध हिचं असेल सध्या? बघा मी आता कसं झाले, वासरा आधी जेव्हा पेत होती तेव्हा घरापुरतं मी 1-2 लिटर दूध काढत होतो तिचं.
बाकी तेवढं सगळं घरापुरतं वासराला. तेवढंच काढ, सगळं बाकीचं वासराला सोडून द्यायचं. अच्छा. एका सडाचं दूध वासरा म्हणजे घरी घेऊन जायचं, बाकी 3 सडाचं वासराला सोडायचं दूध. अच्छा. हीच तिची पहिली कालवड. ओके. शिरूरच्या महाराज म्हणून आहेत, शिरूरचे कोंडीबा महाराज, त्यांच्याजवळ एक मोठा बैल होता डपळापूरमध्ये दिलेला. हां हां हां. त्या बैलाकडून मेट केले हिला, त्याची पहिली पहिली कालवड. जातीवंत हिचं किती वय असेल? ही आता जवळजवळ मला वाटतं एक 8-9 वर्षाची आहे. अच्छा. आणि किती झाले हिचे वेळ? हिचे आता बघा 4 झाले तू येते. अच्छा. आणि हा तिचाच आहे, हा बैलाचाच आहे आपल्या सोन्याचा. बैलाचाच. आता तुम्हाला दाखवणार आहे बैल त्या बैलाचाच आहे वासरू. हिचे काय वैशिष्ट्य सांगाल? हा पण सध्या आता 7 महिन्याचं वासरू आहे हे. हा कोसा खेळणारच येतोय हा पण. 7 महिन्याचं येतो. 7 महिन्याचा आहे हे वासरू. ओके. ही कांबळ कमी एकदम, पोळी कमी येते एकदम, कलर कोसा, कान एकदम बारीक, डोळे असे जरा फुगीत बाहेर आले. आहार काय राहतो याचा? हे आता सध्या काय जास्त आपण घालत नाही, काट्या वगैरे संध्याकाळी फक्त एक टाइम थोडा भरडा घालते, कारण की सगळ्या गाया आपल्या डोंगरात जात असल्यामुळं डोंगरातच जास्तात, त्याच्यामुळं जास्त आपण ह्याच्या नादाला लागत नाही. हा पण डोंगरात जातो? हा पण डोंगरात जातो. आता कसं झाले, थोडं जरा आता बाहेर जरा थोडस वळण लागावं म्हणून त्याला कालच मुरकी गाठली. ही मुरकी घालून आता जरा बाहेर काढायला त्याला आता चालू करायचं इथून पुढे. अच्छा. या पुढे इकडे. ही पण डपळापूरचे संजू शिंदे म्हणून आहे, त्यांच्याजवळ एक नाकाडी बैल होता, त्या बैलाचीच आहे ही, म्हणजे हिचीच पैदास ही पण. अच्छा. हिचीच पैदास? हा, ह्या गायचीच आहेत सगळी पैदास, जेवढी दिसते तेवढी ह्या गायचीच आहे सगळी. ओके ओके ओके. हा, आणि हिला पण आता कोंडच झालाय. हिचं वय किती? हिचं असेल आता 7 वर्षाची आहे. अच्छा. हिला किती झाली वेट? हिला 3 वेत झाली हिची. ओके. हिचं वय तसं कमीच दिसतंय पण. हा, एकदम कवळी आहे, कवळी दिसते एकदम. हिचं काय वैशिष्ट्य राहील गाईचं हे काय सांगा? हिचं काय, हे आता तोंडाची ठेवण म्हणा, चित्रावान म्हणा, चित्रा कोसा म्हणतात याला. हा, एकदम कातन वगैरे चांगले, आणि महत्वाची गोष्ट म्हणजे चौक एकदम सगळ्यांचा चौक बघितला तर एकसारखा चौक दिसणार तुम्हाला, उभार चौक असा. सगळे इथे बघतोय कोसा किल्लार मध्ये जास्त सगळ्या फक्त आपण कोसा किल्लार मध्ये ह्या गाईमुळं पहिल्या नाही आपण म्हणजे वळू दाखवताना पण कोसा खिल्लारच त्यांना आधीपासून हे केलं. हा, स्पेशालिटी म्हणजे आपल्याला कोसाशिवाय दुसरं चालत नाही. आम्हाला म्हणजे आवड म्हणला तर कोसा खिल्लारचीच फक्त आवड आहे. अच्छा. आणि या भागात म्हणला तर कोसा खिल्लारशिवाय पर्याय नाही, कोसा खिल्लारच जास्त चालते. बैलगाडी क्षेत्रात म्हणा किंवा वळू क्षेत्रात म्हणा, कोशाशिवाय इकडं दुसरं काय बघत नाही. अगदी बरोबर. हे गाईबद्दल काय सांगा? ही कागवाड सावकर म्हणून एक बैल होता, भरपूर फेमस होता बैल, त्या बैलाची ही कालवड. अच्छा. ही कधी आणलेली? ही घरची आहे? ही पण घरचीच. ही कुणाची? हा, ही त्यात कोपऱ्यातल्या गायची ही. अच्छा. म्हणजे ही जी नात. हा, ही कागवाड सावकर म्हणून त्याची ही, आणि हिला आपण सध्या आपला तो सोन्यास मेट केलाय. आता जी पहिली जी होती त्या पहिल्या गाईचं वैशिष्ट्य ह्या गायींमध्ये उतरलंय का? सगळ्यांच्यातच उतरले. काय सांगाल त्याबद्दल? तिने आता काय केलंय, तिचा चौक बघा तुम्ही, चौक सगळ्यांना तोच चौक आहे. हा जो मागचा जो पुट्टा आहे, पुट्ट्याची ठेवण म्हणला, शिंगाची ठेवण म्हणा, आणि शिंगाला एकदा सुद्धा आपण कधीच धक्का लावलेला नाही की बांधणे वगैरे. शिंग असा आहे की बांगडी टाकली तर निट्टाची खाली जायला पाहिजे. बरोबर. एकदम गोल शिंग आणि लहान शिंग, बारीक शिंग, आणि शेपटाचा हा भाग एकदम बारीक येतोय, असा निमुळता भाग येतोय असा. हे प्युअर म्हणजे प्युअर खिलाचं हे जातीचं वैशिष्ट्य आहे. सगळ्या गायींमध्ये हे उतरलेलं आहे. हा, सगळं त्याच्यामध्ये उतरलंय ते. ही थोडी कोसामध्ये वाटत नाही का? कोसा ती कमी आहे थोडा कोसा कलर तिला. हा, बैलामुळं नाही, नंतर तिला कोसा येणार तिला कलर. किती वेट झाली हिची? हिचं आता पहिलंच येणार ती. सध्या अजून बिनदातीच आहे ती, तर बिनदातीमध्ये हे झाले. हिचं शिंगाबद्दल काय सांगाल? थोडं शिंगा हिची. ही काय झालं, ही आमचे एक दोस्त दाखलूज मध्ये त्यांना दिलेली ही लहान असताना कालवड, आणि तिथे काय झालं, एकच ती घरात बांधून ती शिंग तिची बाद म्हणजे हे करून घेतली तिने. ही शिंग आता इथं खराब झाली, तिथं पोंगा आलाय त्याला, ते शिंगा पडली ती. अच्छा. मग ती
मध्ये आम्ही दाखवून घेतलं, पण ते आता काय करायला गेलं तर ती शिंग मोडणार म्हणून ते आहे असंच ठेवलंय ते शिंग. अच्छा अच्छा. आणि हिथे एक गाय आहे, ह्याच्याबद्दल ही उंबरज म्हणून उंबरज मध्ये एक बैल होता, त्या बैलाची आहे ही. अच्छा. ही कधी आणलेली? घरचीच आहे ही पण. घरचीच आहे? हा घरची, त्या गायचीच आहे ही पण. कोणत्या? त्या 2 नंबरच्या पहिल्या? गायची. हा हां. तिचीच आहे ही पण. हा गाजरी खिल्लारमध्ये नाही, कोसा खेळणारच हा पण. हा कोसाच आहे? कोसाच. अच्छा. किती वय आहे हिचं? ही सध्या एक 4 वर्षाची आहे. अच्छा. एक वेद झाले, हिच्यापासून आता काय? दुसऱ्यांदा गाभ आहे दुसऱ्यांदा बैलावर. हा. अच्छा. आज आपण एन एम खिल्लार फार्ममध्ये आहोत. त्यांचं संपूर्ण कव्हरेज तुम्हाला मी दाखवतो आहे. पण माझं काम तुम्हाला आवडत असेल किंवा हे काम असंच कंटिन्यू पुढे जावं असं जर तुम्हाला वाटत असेल तर मी इथे एक स्कॅनर देतो आणि UPI ID देतो आहे, त्यावर तुम्ही मला कंट्रीब्यूट करू शकता. थँक्यू. आणि इथे जो तुम्ही हा बोलताय बैल आपला तो सोन्या बैल. हा काय सांगाल आता? हा आता बहुचर्चित सध्या खिलार क्षेत्रात म्हटला तर ह्या बैलाला ओळखत नाही असं मला वाटतं एखादाच असेल कोणतर न ओळखणारा. खिलार क्षेत्रात बऱ्यापैकी खूप गाजलेला बैल आहे हा. आणि आता रनिंग याचं 20 रनिंग चालू आहे आता बैलाचं. अच्छा. आणि अजून कवरिंग वगैरे सगळं करतोय. आणि वासरं म्हणला तर एकदम टॉप वासरं, खूप क्वालिटी वासरं टाकतात. तुम्ही उदाहरण बघताय समोर, एक बाहेर काय आता वासरू गेले हिचं, ते पण दाखवतो. आता तिची कालवडी काय आता सध्या प्रदर्शन आपण खेळवतोय तिला, ह्याच्या ती कालवडी पण दाखवतो. हा ह्याचीच कालवड आहे ती पण. आता ह्या बाकीच्या आहेत या सगळ्या आता गाभण आहेत ह्याच्यावरच. काय आहे वैशिष्ट्य, काय राहतं वैशिष्ट्य म्हणजे खिल्लारमध्ये रोल मॉडेल म्हणून ब्रीडर लोक आहेत, ते ह्याच्याकडे रोल मॉडेल म्हणून बघतात. म्हणजे कुठं काय पाहिजे हे सगळं त्याला जागच्या जागी जिथं पाहिजे तिथंच आहे. तोंडाची ठेवण, शिंगाची ठेवण, वशिंड, अजून 20 वर्ष झाले तरी वशिंड त्याचं आहे तसंच आहे. म्हणजे कसं असते, जरा कलत वगैरे असते वशिंड, वशिंडाची ठेवण म्हणा, परत ही शेपूट म्हणा, त्याचा दंड अंगलोट म्हणा, अजून पायाची ठेवण बघा अजून आहे तशी आहे. अजून 20 वर्ष वय आहे तरी पण असं कोण म्हणणार नाही. आणि तोंडावर कायम तेजच दिसणार तुम्हाला त्याच्यात. बरोबर. हा म्हणजे पहिला कुठे होता, काय सांगाल त्याबद्दल? हा पहिला चनेगावात होता हा बैल. हा सिद्धापूरमध्ये जी आई आहे, आणि तिथून हा आई आहे अजून? आई अजून ह्याची वैशिष्ट्य म्हणजे ह्याची आई अजून गाप जाते. अजून गाप जाते आई. आम्ही जाऊन आई पण ह्याची मागून आलो की ह्याची एक आई आम्हाला म्हणजे आठवण म्हणून इथं असू दे म्हणून. ते आमची लक्ष्मी आहे म्हणली, काय असू दे. आज ह्याची आई अजून गाप जाते. आणि हा सिद्धापुरात ह्याचा जन्म झालाय. म्हणजे ह्याचं सगळे गाव आहे, सिद्धापूर हे गाव आहे. आणि त्या गावात म्हणजे ह्याचा खरं हे ब्रीड जे झालंय, हे सिद्धापूर लाईन जे म्हणतात, तेलगाव भीमा नदीच्या काठी झालंय. तिथं ह्यांचा आजोबा ते बिराजदार म्हणून आहेत, त्यांच्याकडे होता बैल थैल्या नावाचा. त्या थैल्या नावाच्या बैलाचा हा नातू आहे. अच्छा. ही लाईन वाढत त्याच्यापासून हा सिद्धापूर लाईन चालू. तो सिद्धापूरमध्ये बैल गेला, तिथं त्याचं नाव झालं सिद्धापूर लाईन. तिथून लाईन पडली ती सिद्धापूर लाईन म्हणूनच आता पुढे ती फेमस होत आहे. वारसा चालू शकणारे आहेत का आपल्याकडे आता महाराष्ट्रात? ह्याच्या पुढच्या आता भरपूर बैल सध्या चालू आहेत. ह्याच्यासारखीच आहेत बैल. आणि वासरं एकदम कडक आणि शर्यतीला पण चालू आहेत सध्या बैल. ती परत त्या तेरबंदी साईडला पण ह्याच्या पुढची बैल चालू आहेत आणि वळू क्षेत्रात पण बैल चालू आहेत. अगदी बरोबर. फक्त कसं झालंय, आजपर्यंत बैलाने एक सुद्धा जत्रा केला नाही. जत्रा केला नाही म्हणजे बैल आधीपासून एवढा तापट आहे की बैल त्या ह्याच्यात वशिंडात एक तिसरं दाव कायम कंटिन्यू असायचं त्याला, की 3 डाव्यानेच बैल सोडायचा. आणि कुठं असं म्हणजे असं दगड टाकला की असा दगड असा पायानं उकरला तरी पण असा 50-60 फूट लांब दगड उडायचा. बापरे, एवढा बैल उकरत होता. त्यामुळे हा कधी असा ह्याच्यात गेलाच नाही, प्रदर्शनात कुठल्या गेला नाही किंवा जत्रेत कुठल्या गेला नाही बैल. त्यामुळे जास्त मीडियात आधी बैल नव्हता. आणि मध्ये कसं झालं, बैलाची वासरं भरपूर आहेत, पण आधीपासून कसं मध्ये तिकोंडी राजा जसा नाव रूपास आला, तिकोंडी राजा कसा मीडियामुळे जास्त वर आला बैल. आणि बैल पण जोरात होता, पण मीडियामुळं त्या बैलाचं जास्त हे झालं, कारण की जत्रा वगैरे करत होता, हा जत्रा करत नव्हता. पण त्यावेळी कसं झाले, व्यापारी लोकांच्या ह्याच्यामुळं तेव्हा ह्याच्या जी पोटची वासरा
बैल शर्यत क्षेत्रात पाहिजे म्हटलं तर ॲग्रेसिव्हच लागतो आणि बैल हा ॲग्रेसिव्हच पाहिजे. त्याच्यावर पण त्याचं वैशिष्ट्य ठरलं जातं. ॲग्रेसिव्ह असला तरच तुम्हाला शर्यत क्षेत्रात पण हे आहे. या कालवड या पुढं आणि ही कालवड का? ही बैलाचीच कालवड आहे. ही सध्या आता प्रदर्शनात जाईल तिथं नंबरच आहे. अच्छा. सुंदरी म्हणून आपण नाव ठेवलंय. किती वयाचा असेल? ही आत्ता दात लावले आत्ता. कवर आत्ता गेले तिला. सोन्या म्हणून एक बैल आहे मडसनाळ काम्याचा पोटचा. संक म्हणजे ते गिरीमल्ला बागे म्हणून आहेत, चंद्रशेखर गिरीमल्ला बागे म्हणून, त्यांचा बैल आपण हिच्यावर कव्हर केलाय. घट्टप्रभा तो पण चॅम्पियन झालेला बैल आहे. हिचं नंबर येण्याचे काय काय वैशिष्ट्य राहतात? नंबर म्हणजे आता तुम्हाला म्हणजे कसं आहे, प्रदर्शनात जर गेलं तर जातीचं जनावर कसं उभारायला पाहिजे तिला सांगायला लागत नाही. आणि ती अशी कानं बिनं लावून अशी उभारते की पुढच्याच ध्यान नसलं तरी पण ध्यान जाणार. कसली उभारले हरिणच सेम असं कान वगैरे लावून व्यवस्थित उभारणार पद्धत. आणि स्टॅच्यू कसं एका जागेलाच असं उभारणार, पाय बी व्यवस्थित ठेवून तसं उभारते ती. आणि जात आहे एकदम. हे शिंग एकदम बारीक, तोंडाची ही नळी, डोळे वशिंड. हिचं ब्रीड आपण आता वाढवणार. हिचं ब्रीड वाढवणार आहेत ना पुढं. आता कसं आहे पुढं आता ह्याच्यापासून गाजरी खिल्लार येते ना? नाही कोसा खेळणार आहे. हिचं कसं आहे आता पण कलर आता उठालाय तिला कलर. आज सगळा कलर कोसाच आहे. कोसाच बाहेरून पांढरी दिसते पण आज सगळा कलर कोसा आहे तिचा. अच्छा. मग हे जे आता ब्रीड आपण तयार केलेले आहेत हे सगळे, हे पुढे आपण आता कंटिन्यू करणार आहे? आता आहे ही ह्याची लाईनेजच सगळी ठेवणार आहे इथून पुढे. अच्छा. सोन्याची. ओके. तर जेवढी कालवडी होतील त्या कालवडी तर काय सगळ्या ठेवायच्याच आहेत कालवडी. आता याचं आपण म्हणतो खिल्लारपासून आपल्याला दुधापासून उत्पन्न नाहीये, आर्थिक उत्पन्न की भरपूर आहे. खिल्लारचं दूध म्हणजे औषधी गुणधर्म एवढे आहेत. तुम्हाला कसं मिळते आता आर्थिक उत्पन्न दुधापासून मिळणार? आर्थिक सध्या कसं झालंय, आर्थिक म्हणजे मी काढू शकतोय आर्थिक, आपण दुधापासून करू शकतोय. पण विषय कसा आहे, आपला जास्त फोकस आहे ब्रीडिंगमुळे. आणि ब्रीडिंगमुळे आता कसं आहे, दूध आपल्याला काय वासरं तयार करायचे आहेत जोरात, त्याच्यामुळे दूध जास्त काढायच्या. घरात जेवढं लागतंय तेवढंच काढतोय दूध. अच्छा. म्हणजे तुम्ही दूध काही त्याची विक्री वगैरे नाही? विक्री वगैरे काय नाही, काहीच नाही, फक्त वासरं तयार करण्यासाठी. भविष्यात नियोजन आहे ते. पण चांगलं ब्रीड आपल्याला ते पुढे ठेवायचं असतंय, त्याच्यामुळे पुढे डेव्हलप करायचं आहे, त्याच्यामुळे त्याला कमी पडून चालत नाही. तरी किती क्षमता असेल आपल्या इथल्या गाईची दूध देण्याची? सध्या आता 10-10, 11-11 लिटरच्या गाय आहेत आपल्याकडे. माझ्याजवळ आता 9 लिटरची होती, मी ती आता परवा दिली गाय. आता सध्या आपल्या आहे ते 7-8 लिटरच्या गाय आहेत. अच्छा. कधी आपण मूल्यमापन केलं याचं? केले की आधी काढत होतो मध्ये, पण कसं आहे काढले म्हणजे मापण्यासाठी तेवढंच काढले. तेवढेच. कधी असं हेतू ब्रीडिंग वर असल्यामुळे ब्रीडिंगचं जास्त ब्रीडिंगवर ध्यान असल्यामुळे जास्त वासरांना जास्त. आणि आपल्यात कसं आहे वासरांना वर्षभर आम्ही बांधतच नाही. एक वर्ष मोकळं. वासरांना किती दिवस आपण दूध पाजतोय? वर्ष, सव्वा वर्ष दूध. सव्वा वर्षापर्यंत. आणि बाकीची मग असं काय डोक्यात असेल कोणाकोणाच्या, काय कोण कसं आहे 2 महिन्यानं भरवतात, 3 महिन्यानं भरवतात. जेव्हा गाय येते तेव्हा 40 दिवसानं पण भरवतात. 40 दिवसानं कोटा तिचा क्लिअर झाला असतोय. 40 दिवसानंतर तसं नियमानं भरवायला चालतंय. पण मी जवळजवळ 8-9 महिने भरवतच नाही गाय. भरवतच नाही. आणखी गाय भरवली की कसं आहे वासराला दूध पण कमी पडते, दूध कमी येते महत्वाचं. दूध किती दिवस कंटिन्यू राहतं हिचं? जेव्हा पण गाप जात नाही तेव्हा पण बऱ्यापैकी दूध राहते. अरे. आणि आपलं कसं आहे गया रोज महत्वाचं देशी गाईचं कसं आहे, रोज हिंडायला जातात गया. झाडपाला औषधी गुणधर्म असलेला सगळा झाडपाला आहे. आणि माझ्या इकडे कसं आहे रासायनिक वगैरे जास्त नाही. आणि आमचा फोकस कसा आहे की जास्त सगळं सेंद्रिय ह्याच्यावर आता जास्त भर आहे आमचा. हे ह्यांचंच सगळं काढलेलं आपण त्याचं जीवामृत वगैरे स्लरी वगैरे करून सगळं तेच शेताला. इथे जर बघितलं तर संपूर्ण डोंगर भाग आहे, त्यामुळे गायींना चालण्यासाठी एक उत्तम जागा जी आपण म्हणतो किंवा खिल्लारसाठी जी योग्य जागा आहे ती त्या आहे. महत्वाचं कसं आहे आता पावसाळ्यात चिक्कल वगैरे होत नाही इथं. चिक्कल होत नाही. आणि दुसरी गोष्ट काय सगळ्यात झाडपाला महत्वाचा सगळ्यात. आणि जो काळा दगड आहे
माळरानामुळे, त्यामुळे नक्कीला वगैरे हार्डच एकदम. बरोबर. रोगराईचा काही विषयच नाही, त्यामुळे ह्यांच्यावर होणारा खर्च थोडा कमी येतो. कमी होतं. फक्त काय जरा लेबर कडनं थोडा प्रॉब्लेम तो तेवढाच सगळीकडे विषय. आता बाकीचा असा काय खास असा काय हे नाही. आता दुधापासून तर अर्थकारण यायचं नाहीये, पण तुमचं अर्थकारण कसं चालतं? कारण कोणतीही गोष्ट करायचं म्हटलं तर त्याला आर्थिक पाठबळ असणं गरजेचं राहतं. खिल्लारपासून तुम्ही कसं अर्थकारण तुम्ही मेंटेन ठेवताय? आपण आता वासरांच्या ह्याच्यावरच सगळं आपलं अर्थकारण यांचं चालतं. म्हणजे कसं आहे, आपण वासरं तयार करतो, काय तर कालवडी वगैरे विक्री पण आपल्यातून चांगलीच होते. आता वर्षात जवळजवळ तिचा आता त्या 2 नंबरच्या गाईचा पहिला खोंड मी 3.25 लाखाला विकला. अरे वा. 9-9.5 महिन्याचा खोंड. त्यामुळे विक्रीचं असं काय नाही. आता सध्या कसं आहे, आणि ह्याच्या पोटची पैदास ह्या आता बैल सोन्या आणल्यापासून तर रोज एक जवळ कंटिन्यू 10 फोन तर असतात. कालवड आहे काय, खोंड आहे काय, द्यायचं आहे काय. मग आता वेटिंगला असल्यासारखेच आहेत त्याची पैदास. आणि कव्हर करण्यासाठी पण काही खूप येतात ना आता सध्या. पुणा भाग किंवा इकडं बबला जत पर्यंतचा भाग, सगळा भाग इकडे यायलाय ह्याच्याकडे कव्हरिंग करण्यासाठी. किती आपण घेतो? 3,500 रुपये घेतोय इथे एका गाईला. आठवड्यातून फक्त आपण 3 किंवा 4च गाया कव्हर करतोय त्याच्याकडून. ह्याचा मेंटेनन्सचा खर्च किती असेल तरी दिवसाचा? मेंटेनन्सचा काय 400-500 रुपये होत असेल दररोजचा. रोजचा. आणि गाईमधून वर्षाला आपल्याला विक्री करावीच लागते जर हे व्यवस्थित चालवायचं असेल तर? असं काय नाही आहे. विक्री कसं आहे, ठेवायचं असलं तर ते ठेवतोयच, कारण की बाकीचं चालूच आहे ना त्यांचं. शेण गोमूत्र ह्याच्यापासून चालूच आहे. आता जवळजवळ माझ्याकडून आता आपलं जे गोमूत्र असतंय गायांचं 10 रुपये लिटरनं आपण विक्री करतोय त्याची. तर मागं आपण एक आउटलेट काढला ह्याच्यासाठी, त्या आउटलेट म्हणून मागं पकडतोय गोमूत्र इथं बागेसाठी किंवा काही सेंद्रिय स्लऱ्या वगैरे करण्यासाठी डायरेक्ट गोमूत्र पण विकतोय आपण. बरोबर. असं आहे. मी इथं सांगू शकतो की ज्यांना खिल्लार किंवा देशी गाईमध्ये आजकाल बरेच लोक असतात की ज्यांना काहीतरी करायचं असतं स्वइच्छेने, मग ते तुमच्याशी कॉन्टॅक्ट करू शकतात. तुमचं काम तर उत्तम आहे, खिल्लारचं वाढवण्याचं काम तुम्ही करताय. आणि ज्यांना खिल्लारमध्ये किंवा देशी गायींसाठी काहीतरी आर्थिक पाठबळ असेल किंवा काही ना काही मदत करायची असते, बरेच जण असतात शहरामध्ये देशी गायींसाठी करायचे, तर ते तुम्हाला कॉन्टॅक्ट करू शकतात. काय अडचण नाही. बरोबर. तर हे खिल्लार बरोबरच त्यांचं घोड्यांमध्ये पण काम आहे, कारण त्यांना पहिल्यापासून ह्याची आवड आहे सगळी ब्रीडची वगैरे. हे घोड्यांचं कसं काय सांगाल तुम्ही? कधीपासून? मला आधीपासूनच आवड असल्यामुळे आपण मारवाडी घोड्यांच्या मध्ये आधीपासूनच आहे. हा सगळं घोड्यांना पळण्यासाठीच पॅडॉक जे केलाय हा घोड्यांना पळण्यासाठीच केलाय. थोडा जरा लेबर नसल्यामुळे थोडं इकडे अस्ताव्यस्त पडलंय सगळं. ठीक आहे, पण हे घोड्यांच्यासाठीच केलंय. हे सगळं घोड्यांचं पॅडॉक आहे. हा, इथं आता पाईप लावून सोडलं म्हणजे घोड्या आता रिकामीच असतात यात. सकाळी सगळ्यांना 1-1 तास वॉर्मअप साठी आपण 1-1 तास सोडतोय यातून. ह्यामध्ये किती घोडे आहेत सध्या? सध्या आपल्याकडे 6 घोडे आहेत. ओके. सगळे मारवाडी आहेत. सगळे आता टॉप लाईनीचे आपण आणून त्यांचं ब्रीडिंग, त्यांचं पण इथं आपण ब्रीडिंग करतो. ह्याच्याबद्दल काय सांगा? हा शिव नावाचा घोडा आहे. हा जो आता सगळ्यात मारवाडी क्षेत्रात सगळ्यात जोरात म्हणजे सगळ्यात फेमस झालेला घोडा आलिशान, त्या घोड्याचा नातू आहे हा. ओके. हा, हे अकलूजचे धवलदादा मोहिते म्हणून आहेत, त्यांनी ब्रीड केलेला आहे हा. आणि प्रीतम पाटील कोगनोळी यांच्या जवळ ही जी आई होती, त्यांच्याकडून आपण याला खरेदी केलं तेव्हा. किती वर्ष लहान असताना. हा आता सध्या 3-3.5 वर्षाचा आहे हा. ओके. हा सर्व्हिस करण्यासाठीच आता चालू आहे सध्या. इथे येतात घोडे? हो, इथं भरपूर येतात. त्यांच्यासाठीच आपण एक सेपरेट रूम काढले. अच्छा. हा सध्या म्हणजे कसं आहे, ब्रीडिंगला आता मला जरी कुठं जायचं असलं तरी मी पण जिथं जातीची वस्तू आहे तिथंच जाणार. ते भलेही किती लांब असू दे किंवा किती खर्चिक असू दे, कारण की मला माहित आहे उद्या होणार ब्रीड काय होणार आहे त्याच्यापासून तयार. बरोबर. त्यामुळं असं काय नाही आहे की ह्याला पण आता खूप लांबून घोड्या ब्रीडिंग साठी येतात इथं. अच्छा. तर जवळजवळ इथली लोक आता पंजाब साईडला म्हणजे ह्याचा खर्च हा काढतोय आपल्या आवड पण हो. आता कव्हरिंगला त्याला माझ्या जवळजवळ 51,000 रुपये चार्जेस घेतो मी त्याला. 51,000 रुपये कव्हरिंग साठी? मी पहिल्यांदाच ऐकतोय. म्हणजे घोड्यांमध्ये घोड्यांच्या मध्ये सध्या ₹1,00,000, ₹1.5 लाख, ₹2,00,000 असे कव्हरिंग चार्जेस आहेत. 51,000 रुपये? आता मी सध्या त्याला 51,000 रुपये चार्ज करतोय. अच्छा. कव्हरिंग साठी. आणि किती येतात तरी घोडे महिन्यातून? महिन्यातून 1 का 2 होती घोडी. अच्छा. हा, हे कॉन्टॅक्ट वरच तुमच्या? कॉन्टॅक्ट वरच सगळ्या.
सगळं काय आता मीडिया झाले त्याच्यामुळे काय असं जास्त ह्याचा विषय येत नाही. काय म्हणजे 51,000 रुपये देण्यामध्ये काय बघतात लोक? ते स्टेटसच वेगळं आहे. ते म्हणजे मारवाडीचं जे आत्ता जे स्टेटस आहे ते एवढं पुढे गेले, कोट्यात किमती आहेत आता मारवाडी घोड्यांच्या. आणि थोड्या दिवसानं एक्सपोर्ट चालू झालं, अजून एक्सपोर्ट चालू नाही आहे मारवाडी घोड्यांच्यासाठी. जेव्हा एक्सपोर्ट चालू होईल तेव्हा हे काय बघण्याच्या पलीकडे काम असेल मारवाडी घोड्यांचं. घोडे पाळणारे यांचा शॉकच वेगळा असतो, म्हणजे ते फक्त एक तर रिचनेस म्हणून त्याच्याकडे बघतात लोक. बरोबर. सध्या काय काय जण नुसता एक स्टेटस असावं घोडा घरी म्हणून ठेवणारे पण खूप जण आहेत. अगदी बरोबर. आता इकडे पण एक मादी आहे, ही फिमेल आहे. ही आपण ही पण आणली, गुजरातहून आणली. ही ओके, खास ब्रीडिंग साठीच आपण घेतलेली बच्ची. ही दोन्हीकडून म्हणजे आलिशान आणि प्रभात, आई आणि त्याच्या वडिलांच्याकडून दोन्हींच्याकडून लाईन चांगली आहे. ये इकडे, ये ये. हिची काय किमतीला घेतली तुम्ही? ही आपण 5.25 लाख रुपयाला घेतली, खरेदी केली तिथून. किती वर्ष आपण आता ही बच्ची लहान असताना घेतलेली आपण, 3 महिन्याची होती. आता सध्या 6.5-7 महिन्याची आहे. आणून एक 3-3.5 महिने झाले हिला आणून. अच्छा, घोड्यांमध्ये इतक्या किमती आहेत? घोड्यांच्या मध्ये नाही, आता खिलार पण एवढं पुढे गेलंय की कालवडी 2-2, 2.5 लाखाला कालवडी विकालेत खिलार ह्याच्या. ह्याच्याबद्दल काय सांगाल? ही आपली आधीची सगळ्यात माझी आधीची मेर आहे ही घरातली. हिच्यापासून आपली म्हणजे सगळी सुरुवात झाली हिच्यापासून. ही आणि ती एक गाय आपल्याकडे पहिल्यांदा 2च असायचे. ही आणि ती दोन्हीपासून हे सुरू झालं? हा, दोघींच्या पासून चालू झालं. अच्छा, हिचे किती झाले तरी बच्चे? हिला एक 4 बच्चे झाले तिला आता. 4 बच्चे झाले. 4ची पण विक्री केली? सगळी 4च्या 4 विकलेत आपण. अच्छा, हिचं चांगला किंमत चांगली येत असेल? जवळजवळ 4 मिळून एक 17 ते 18 लाख रुपये झालेत. अरे वा. त्यांचे किती वय असेल हिचे? हिचं आता सध्या 10-11 वर्ष वय आहे तिचं. अच्छा, ही आवड तुम्हाला पहिल्यापासूनच होते? लहानपणापासून? घोड्याची आवड आधीपासूनच होती मला. रायडिंगची आवड होती. रायडिंगची आवड असल्यामुळं आणि घरात आधीपासून घोडा होता. पहिल्यापासून होते? पहिल्यापासून होता. त्याच्यामुळे ती आवड ती रक्तातूनच आल्यासारखी आवड आली. तेच आता तुम्ही पुढे कंटिन्यू केले आपण. फक्त काय पुढे जरा त्यात पण जरा चांगलं काम करण्याची इच्छा झाल्यामुळं पुढे डेव्हलप करत थोडं आता ब्रीडिंगवर फोकस आहे याचा. अच्छा, हा जो रॅम्प केलाय तो घोड्यांसाठीच केलाय संपूर्ण? हे जे सगळं हे आहे ते घोड्यांच्यासाठीच आपण पॅडॉक केलाय. हा कंटिन्यू तो सोडता का घोड्यांना? हा, कंटिन्यू 1 तास सकाळी सोडतो. लागतच त्यांना दररोज? हा, घोड्यांना उड्या मारायला वगैरे कसं आहे, रोज काढायचं होत नाही प्रत्येकाला, त्याच्यामुळे 1-1 तास आपण काढतो. हिच्याबद्दल काय सांगा? हे आपले पश्चिमी श्वान म्हणजे इंडियन ब्रीड, प्रॉपर इंडियन. ही आधी धनगरांच्याकडे दिसत होते आणि हा आता तुम्हाला बघून वाटणार नाही, हा इंटरनॅशनल चॅम्पियन झालाय हा. ओके. हा रोज आता असा रिकामा असतोय. रोज आता आपल्या गयाच्या डोंगरात जातात, सिक्युरिटी गार्ड आहे आमच्या गैरांचा हा. रोज त्यांच्या बरोबर जाणार, सशे पकडतो. हंटिंग साठी 1 नंबर आहे, राखणीसाठी 1 नंबर आहे. आणि सध्या बच्चे पण ह्याचे खूप आपण डिमांड खूप ह्यानं विकलेत ह्याचे पण. अच्छा, थोडक्यात आपण ह्यांचं पण पश्चिमी श्वानांचं पण ब्रीडिंग करतोय. ओके. हा पहिलं घरचंच आहे? हा घरीच ब्रीड केलेला आहे हा पण. ओके. ह्याचं काय खासियत राहते? ही म्हणजे लाईनीत सगळ्यात जुनी आहे ह्याची. आणि हे कसं आहे आता मोडत आलंय हे ब्रीड. आता तुम्हाला इंडियन कसं झालंय, लोकांनी मध्ये ते शर्यतीला जास्त हे ग्रेहाउंड वापरल्यामुळं ह्यांच्याकडे लक्ष कमी झालं. हा रेसला वापरतात? रेसला हाच वापरतात, कुठं तर वापरतात. ग्रेहाउंड जसं वापरतात तसं हे वापरत नाहीत. ह्याची खासियत काय राहते म्हणजे? हे रफ अँड टफ 12 महिने कसल्याही टेम्परेचरला राहणार आहे. अच्छा, कसंही राहू शकतं. आणि हंटिंग साठी 1 नंबर एकदम. हंटिंग साठी आणि नो मेंटेनन्स. इंडियन असल्यामुळं सध्या तो म्हणजे तिथला इंडियन चॅम्पियन होऊन आता सध्या इंटरनॅशनल चॅम्पियन झालाय तो. अच्छा, आणि ह्याचे बच्चे कितीला जातात तरी? ह्याचे आपण बच्चे आता सध्या 27,000 रुपयाने बच्चे दिलेत सगळे. ओके. हा,
हे सगळं म्हणजे सोशल मीडियावरूनच तुम्ही हे करता सगळं का? सोशल मीडियावरच, सगळं म्हणजे प्रॉपर सोशल मीडियावरच सगळं. अच्छा. कारण की शो मध्ये कोण बघितलं तर प्रत्येकानं कॉन्टॅक्ट नंबर घेतलेला असतोय हां हां हां. त्याला, म्हणजे जे पश्चिमीमध्ये ज्याला काम शोला करायचं. नेता ना ह्याला पण, हा? शोला पण कंटिन्यू तुम्ही हे होय, करता आता कंटिन्यू ह्याला पुणा, बेंगलोर, बेळगाव शो कंटिन्यू केलेत. हे आता इथं बघून तुम्हाला वाटणार नाही की ह्याला शो वगैरे केला असेल, पण प्रामाणिक किती राहत असतो हा? एकदम लॉयल ब्रीड, हां. एकदम लॉयल, मालकाशी एकदम लॉयल ब्रीड. हम्म. आणि हे बाहेरचं सांभाळण्यापेक्षा आपलं इंडियन ब्रीड कधी वर आणलेलं चांगलं. कारण की कसं आहे, ज्या त्या क्लायमेटनुसार जे ते ब्रीड डेव्हलप झाले. अगदी बरोबर. हा, तर कसं व्हायला आता सगळी लोक बाहेरचं, आता खिल्लार गायांच्याच मध्ये पण उदाहरण देतो तुम्हाला की ते गीर कांकरेज आणण्यापेक्षा आपला आधी खिल्लार आपण आधी वर आणूया आणि मग ते बाकीचं पण आणूया. त्यासाठी थोडं ब्रीडिंगचं योग्य नॉलेज आलं पाहिजे हा. लोकांना. आता सध्या आपण DNA पण करून घेणार आहे सगळ्यांचं. हा. आता हे एरियाबद्दल काय सांगाल? हा जो एरिया सगळा डोंगर आहे. हा सध्या डोंगराच्या कडेने हा सगळी आपलीच जमीन आहे ते. आणि आपण थोड्याच दिवसात इथं ॲग्रो टुरिझम पण चालू करतोय. अच्छा. हा, म्हणजे हे सगळं डोंगराळ भागातच तुमची जमीन आहे? हे सगळं डोंगराळ तिकडे? भागातच आहे सगळी जमीन. हे तळ पण आहे का? होय होय, तळा आहे खाली. सगळंच आपल्याला चालू करायचं आता. अच्छा. पुढं देवस्थान आहे तिथे. आणि निसर्ग आहे तसा अजून तर राहिलाय व्यवस्थित सगळा, डोंगर वगैरे. खिल्लार गाई पण इथं चांगल्या वाढल्या जातात, म्हणजे डोंगर असल्यामुळे क्लायमेटच मॅच होते ना चांगलं, होते. कारण की वातावरण चांगलं आहे त्याच्यामुळं. किती एरियामध्ये संपूर्ण हे फार्मचं आपण हे केलं नियोजन? सध्या फार्म आपला 1 एकर मध्ये फार्म आहे. हा का? हा, सगळा फार्म. ओके. आता खिल्लारमध्ये कसं फ्युचरमध्ये काय आपलं हे प्लॅनिंग कसं आहे अजून? फ्युचरमध्ये पुढं आपण अजून भरपूर म्हणजे डेव्हलप, म्हणजे सध्या आता DNA वगैरे करून, महत्त्वाची गोष्ट आहे DNA. कोणाचा काय म्हणजे कोणाला सांगताना पण नुसता हेच सांगून नाही, आपण ते प्रूफ देऊनच आपण इथून पुढं काम करायची आपली इच्छा आहे. आणि फार्ममध्ये अजून काय सुधारणा आपण करणार आहात की वाढवणार किती आहात का एवढेच ब्रीडमध्ये आपण काम आपल्याला करणार? वाढवायचं खूप नियोजन आहे, पण लेबर प्रॉब्लेममुळे जरा अडचणी आली. अच्छा. आपल्याला पुढे हे करायचं. मजुरांची समस्या सगळीकडेच जाणवते. भरपूर आहे. लेबर म्हणजे कसं होतंय, आता माझ्यात कसं आहे, आपल्या डोंगरात जातात त्याच्यामुळे मला चरवणारा माणूस पाहिजे यात. तर तो मिळू शकत नाही. मला दिवसाचा माणूस मिळू शकतोय, पण कंटिन्यू चरवणारा माणूस मिळू शकत नाही. त्यातलाच माणूस पाहिजे. आणि खिल्लार हे ब्रीड जरा अग्रेसिव्ह असल्यामुळं जरा अवघड येते. ही समस्या मोठी आहे. ही समस्या मोठी आहे त्यात. अजून काय समस्या जाणवते खिल्लारमध्ये? बाकी काय असं नाही. असं काही नाही, फक्त ती आवड असणारा माणूस आवड पाहिजे. असली की ती काय समस्या काय विषय नसते त्याचा. आता हे डोंगराळ भाग आहे, येणे जाण्यासाठी पण थोडंसं अवघड जाते. तुम्ही किती म्हणजे रस्ता थोडा कच्चा आहे, पण कसं आहे, माणूस इथं येऊपर्यंत मला काय तर म्हणत येत असेल, पण इथं आल्यावर त्याचं मन एकदम समाधान होते इथं बघितल्यावर. आणि निसर्गच असा आहे, आता 4 नंतर तर एकदम छान वाटतं. एकदम क्लायमेट एकदम भारी असते. आणि पावसाळ्यात जर बघितलं तर तुम्ही म्हणणार इथं एकदम असं तळ कम्प्लीट भरलेलं असतं आणि सगळं ग्रीनरी असते सगळीकडे, बघल तिकडे. अगदी बरोबर. भविष्यात जर तो कुणाला इथे विजिट करायचं असेल तर नक्कीच इथे फार्मला विजिट करू शकता. आपण थोड्या दिवसात फ्युचरमध्ये स्टे पण इथं करू शकता. स्टे वगैरे सगळं चालू करायचं. स्टे साठी चांगली जागा आहे. थोड्याच दिवसात त्याच्याबरोबर गायी आहेत, घोडे आहेत, सगळं एक चांगलं एक फ्युचरमध्ये स्टे. आता आपल्या जवळ माझा हेतू तोच राहतो की जे फार्मर एंटरप्रेन्युअर्स आहेत त्यांना प्रमोट करणं आणि अशा जास्तीत जास्त जागा किंवा असे जागी लोकांना याला आवडतं ॲक्च्युली. त्या माध्यमातून एक चांगला एक इन्कम सोर्स पण जनरेट होतो. 100%. कारण सगळं काही जरी केलं तरी त्या इन्कम सोर्स शिवाय तरी आपण पुढे जाऊ शकत नाही. 100%. आता कसं आहे, आपल्याकडे शनिवार रविवार रायडिंगला पण खूप जण येतात. अच्छा, रायडिंग साठी पण घोडे आपण हे करतात. रायडिंग पण आपण प्रमोट करतो. रायडिंग पण शिकवतोय आपण. अरे वा. घोड्यांच्या रायडिंग साठी म्हणा किंवा फोटोशूट साठी, प्री वेडिंगला वगैरे. आपण इथं लोकेशन आहे, आपण सगळंच देतोय. आता आपल्याजवळ जुनी आता लाकडी बैलगाडी आहे, जुन्या काळातली. परत जुनी बग्गी आहे घोड्यांची, ते आपण सगळं म्हणजे एका जागेवरून किती इन्कम सोर्स जनरेट करू शकतो आपण, त्याचं एक चांगलं उदाहरण आहे.
आपलं सगळंच म्हणजे एका ह्याच्यातून आपला छंद पण व्हावा आणि त्यातून पैसे पण इन्कम पण व्हावा या हिशोबाने आपण हे करतोय. म्हणजे त्यासाठी थोडंसं म्हणजे एक जे आपण म्हणतो तरुणांनी ह्या सेक्टरमध्ये यावं किंवा जॉब बरोबर किंवा ज्यांना आवड असेल त्यांनी ह्यामध्ये पण चांगलं करिअर होऊ शकतं, म्हणजे इन्कम जनरेट होऊ 100% शकतो. आता सध्या ट्रेंड आहे हा ॲग्रो टुरिझमचा, तर सगळीकडे ट्रेंड आहे, कारण जुनी संस्कृती दाखवायचं सगळीकडेच चालू आहे. अगदी बरोबर. आणि कसं आहे, जुनं ब्रीड आहे म्हणजे जुनी जी लोक करत होती ते आता कुठं तर मोडखळीत आले, ते आपण कुठं तर चालू ठेवण्याचा प्रयत्न करायला पाहिजे या हिशोबानं. अगदी बरोबर. तर हा व्हिडिओ आपण इथेच थांबवतोय. आपल्याकडून चांगली माहिती मिळाली. पश्मीचंही आपण सांगितलं, म्हणजे एकंदरीत तुम्हाला ती प्राण्यांची आवड पहिल्यापासून आहे, त्यामुळे तुम्ही ह्यामध्येच करिअर केलेलं आहे आत्ता, आणि त्यातूनच मग तुम्हाला एक रेव्हेन्यू पण चांगला तुम्हाला मिळतो आहे ॲक्च्युली. तुम्हाला फ्युचरसाठी शुभेच्छा. आणि ज्यांना कुणाला तुम्हाला कॉन्टॅक्ट करायचा असेल तर तुम्ही तुमचा नंबर सांगू शकता. 9158386186. ओके. आणि तुमचं इंस्टाग्रामला पण आहे? इंस्टाग्रामला आपलं खंडेराजुरी सोन्या म्हणून पेज आहे. ओके. त्यावर आपण मला DM करू शकता. तिथेही तुम्हाला हे सगळं ह्याच्या फार्म तिथं विषयी आपल्याला माहिती सगळे मिळून फार्मची माहिती पण मिळून जाईल जाईल. आणि विजिटही करू शकता. अच्छा, फार्मलाही विजिट तुम्ही Visit करू शकता. करू याचे काही शकता. चार्जेस राहतात का? नाही, नाही, काय नाही. डायरेक्ट? काय नाही, आपल्याला फक्त कसं आहे, आपलं खिल्लार वाढवायचं आहे आणि कुठं तर चांगलं ब्रीड भागात जास्त व्हावं ही आपली इच्छा आहे. अगदी बरोबर. तर धन्यवाद, आपण खूप चांगली माहिती सांगितली. थँक्यू. आणि तुम्हाला पण शुभेच्छा. आपल्याकडून पण चांगल्या दर्जाचे खिल्लार तयार व्हावेत. खूप खूप धन्यवाद.